आइए अब सुनते हैं मराठी में मुख्य समाचार। आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे। विदर्भात पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून अनेक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे। उद्या दिनांक 29 जुलै रोजी भारतीय हवामान विभागाने दिलेला इशारा लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नागपूर शहर, ग्रामीण, हिंगणा आणि कामठी तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुटीचे आदेश निर्गमित केले आहेत। शहरातील नदी व नाल्याच्या काठावरील वस्तीतील तसेच सखल भागातील नागरिकांनी सावध राहावे आणि आकस्मिक स्थिती उद्भवल्यास त्वरित शहराचे अग्निशमन विभाग किंवा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन महापौर नीता ठाकरे यांनी केलं आहे। स्थानिक आदिवासी फळभाजी विक्रेत्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं पुसद एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत रानभाजी, रानफळे विक्री आणि प्रदर्शन मेळावा आयोजित करण्यात येणार आहे। रानभाजी महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या आदिवासी रानभाजी विक्रेत्यांनी दिनांक 30 जुलैपर्यंत प्रकल्प कार्यालय पुसद येथे अर्ज सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। भंडारा जिल्ह्यातील 7ही तालुक्यांमध्ये मत्स्य व्यवसाय विभागातर्फे मच्छीमारांसाठी विशेष जनजागृती आणि लाभार्थी नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। शिबिरामध्ये किसान क्रेडिट कार्ड, अपघात विमा, वीज सवलत, मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। पात्र लाभार्थ्यांकडून विविध योजनांसाठी अर्जही स्वीकारण्यात आले असून अधिकाधिक मच्छीमारांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच राष्ट्रीयीकृत बँकेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। कर्जमुक्ती योजनेमध्ये पात्र असलेल्या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती यादीत नाव पाहून त्वरित जवळच्या सेतू सुविधा केंद्रावर आधार प्रमाणीकरण करावे आणि कर्जमुक्तीचा लाभ घ्यावा असं आवाहन यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केलं आहे। गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात आल्यानंतरही भामरागड तालुक्यातील फुलनार पोलीस मदत केंद्रांतर्गत परिसरात नक्षल्यांच्या नावात पत्रक टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी ऑपरेशन प्रहार राबविल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात आला असून पोलीस दलाच्या अभिलेखावर एकही नक्षलवादी शिल्लक नाही। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।